नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा CET मार्च 2026 या अनुषंगाने आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ज्याला आपण PYQs असं म्हणतो ते आपण पाहत आहोत. यापूर्वी आपण 4 भाग प्रदर्शित केले आहेत. हा भाग 5 आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. प्रश्न पहिला, भारतीय स्वदेशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान कोणते? तर ऑप्शन 1 तेजस आपलं करेक्ट उत्तर होय. तेजस हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. 2 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरांचा जिल्हा असे म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन 2 कोल्हापूर जिल्ह्यास कुस्तीगिरांचा जिल्हा मीन्स डिस्ट्रिक्ट ऑफ रेसलर्स आपण म्हणत असतो. तसेच या जिल्ह्याला गुळाची बाजारपेठ या नावाची सुद्धा ओळख आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच कोल्हापूर शहराला राजवाडे व किल्ले ह्या बाबी जोडलेल्या असल्यामुळे याला महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी या नावाने सुद्धा संबोधले जाते. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर वर्ष 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे ज्याला आपण क्रोमोझोम्स असे म्हणतो असतात? तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे 46. तर मानवी शरीरात गुणसूत्रांच्या जोड्या जर विचारल्या तर जोड्यांची संख्या असते 23 आणि गुणसूत्रांची संख्या ही 46 असते. ही बाब आपण लक्षात ठेवावी. मानवी शरीरामध्ये स्त्री गुणसूत्रे कोणते असाही प्रश्न आपल्या CET सेलने विचारलेला आहे. XX हे गुणसूत्रे स्त्री गुणसूत्रे होय आणि XY हे गुणसूत्रे म्हणजेच पुरुष गुणसूत्रे होय. ही बाबसुद्धा आपण लक्षात ठेवावी. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. शून्याचा शोध कोणी लावला? हा प्रश्न आपल्या CET सेलचा आवडता प्रश्न आहे. अनेक वेळेस आत्तापर्यंत आपल्याला 2017 ते 25पर्यंत हा प्रश्न विचारण्यात आलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 आर्यभट्ट करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे म्हणजेच क्षेत्रफळाने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? ऑप्शन 2 गुगाबल ज्याला आपण मेळघाट या नावाने सुद्धा ओळखतो. हे राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क आकाराने सर्वात मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. संगणकामध्ये HTTPचा पूर्ण अर्थ ज्याला आपण फुल फॉर्म असं म्हणत असतो, फुल फॉर्म काय आहे असा हा प्रश्न आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे HTTPचा. तर तो म्हणजेच हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा HTTP याचा फुल फॉर्म होय. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन जे आहे हे झाडे वाचवणे म्हणजे झाडे वाचवा याशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या आंदोलनामध्ये झाडांची जी जंगलतोड कत्तल होत होती त्या झाडांना लोक विळखा घालायचे, हाताचा विळखा घालून उभे राहायचे आणि अगोदर आम्हाला मारा किंवा कापा आणि नंतर झाडे कापा अशा प्रकारचं हे आंदोलन होतं. त्यामुळे त्याला चिपको आंदोलन असे नाव पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे जलपुरुष म्हणून डॉक्टर राजेंद्र सिंह यांना ओळखले जाते. सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनातील एक नेतृत्व, मेधा पाटकर हे तसेच अण्णा हजारे हे वेगवेगळ्या आंदोलनातील आपल्याला प्रणेते पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे कोणता आजार आपल्यामध्ये संभवतो किंवा आपल्याला होतो? 1 स्कर्वी, 2 ॲनेमिया, 3 मूळदूस, 4 रातांधळेपणा. तर ऑप्शन 2 ॲनेमिया ज्याला आपण रक्तक्षय असं म्हणत असतो हा आजार आपल्याला व्हिटॅमिन B12च्या अभावामुळे झालेला पाहायला भेटतो. तर स्कर्वी जो आहे व्हिटॅमिन C जर आपल्यामध्ये कमी असेल तर आपल्याला स्कर्वी नावाचा रोग संभवतो. त्यानंतर व्हिटॅमिन D जे आहे त्याचा जर आपल्यामध्ये कमतरता असेल तर आपल्याला मूळदूस ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिकेट्स असं म्हणत असतो तर क्रिकेटमधलं C काढल्यानंतर रिकेट्स तयार झालेलं पाहायला भेटतं. तर रिकेट ज्याला आपण मूळदूस म्हणतो हा आजार व्हिटॅमिन Dच्या अभावामुळे झालेला पाहायला मिळतो. तर व्हिटॅमिन Aचा अभाव जर असेल तर आपल्याला रातांधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस रोग झालेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताची पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? तर भारताची पहिली मेट्रो रेल्वे ही कलकत्ता शहरात आपल्याला सर्वप्रथम सुरू झालेली पाहायला मिळते
अवघ्या 4 किलोमीटरपर्यंत तिची धाव होती, तर ऑप्शन 3 कलकत्ता करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? लोकहितवादी म्हणून कोणास ओळखले जाते असा हा प्रश्न. ऑप्शन 1 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तसंच उल्कापातामुळे झालेलं हे सरोवर आहे, तर ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अग्निपंख म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये विंग्स ऑफ फायर असं म्हणतो, त्याचंच भाषांतर म्हणजेच अग्निपंख होय. तर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखलो त्यांना म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे ते आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इस्रोने नुकतेच प्रक्षेपित केलेले सूर्य मिशन कोणते? तर सूर्य मिशनचं आपल्याला नाव सांगायचं आहे आणि ते आहे आदित्य L1. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा असे म्हणतात? तर दीर्घ असणारे जे कलम आहे कलम 32 या कलमाला संविधानाचा आत्मा असे म्हणतात. पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण राज्यशास्त्र असं म्हणतो, या घटकामधून आलेला हा प्रश्न. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे मुख्यालय ज्याला आपण हेडक्वार्टर असं म्हणतो ते कोठे स्थित आहे? तर युनेस्कोचे मुख्यालय जे आहे ते पॅरिस, फ्रान्समधील पॅरिस या शहरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? तर गाविलगड या टेकड्यामध्ये म्हणजे सातपुडा पर्वतामध्ये असलेलं आपल्याला हे थंड हवेचे ठिकाण पाहायला मिळतं. ऑप्शन 2 सातपुडा आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत आलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर ऑप्शन 3 समवर्ती सूचीमध्ये आपल्याला शिक्षण हा विषय आलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक स्पर्धेचे चिन्ह असलेल्या 5 ज्या रिंग असतात तर त्या रिंग काय दर्शवतात? म्हणजे कशाचं ते प्रतीक आहेत? 5 खंड, 5 महासागर, 5 देश, 5 महान खेळाडू. तर 5 खंडाचं ते प्रतिनिधित्व करतात. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे कोणास म्हणतात? ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला, सुरुवात केली? दादासाहेब फाळके करेक्ट उत्तर होय. तर दादासाहेब फाळके या नावाचा आपल्याला एक पुरस्कार पाहायला मिळतो. तो कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे असा सुद्धा प्रश्न आपल्या CET सेलने विचारलेला आहे आणि ते म्हणजेच चित्रपटसृष्टी. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. विद्युतधारेचे मोजमाप कोणत्या एककात केले जाते? म्हणजेच विद्युतधारा जर आपल्याला मोजायची असेल ती कशात मोजता येईल? तर ऑप्शन 3 ॲम्पियर आपलं करेक्ट उत्तर होय. तर ॲम्पियर हे कॅपिटल A या अक्षराने आपण दर्शवत असतो. तर व्होल्टमीटर जे आहे तर आपण व्होल्टेज मोजण्यासाठी ज्याला आपण विभवांतर असं म्हणत असतो, पोटॅन्शियल डिफरन्स. तर पोटॅन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर करतात आणि ते व्होल्टमध्ये मोजतात. तर रेजिस्टन्स जे आहे ते आपल्याला ओहममध्ये मोजलेलं पाहायला मिळतं आणि वॅट हे शक्तीचं म्हणजेच पॉवरचं एकक आहे. ह्याही गोष्टी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात. विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकामधून आलेला हा प्रश्न. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला संबोधले जाते, म्हटले जाते? तर ऑप्शन 1 महात्मा फुले आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सायना नेहवाल हे नाव बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न तो म्हणजेच रक्ताचा दाब ज्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणत असतो. तर ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय, ज्याला आपण स्पिग्मोमॅनोमीटर या नावाने ओळखतो. धन्यवाद.